जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक विशाळगडावर हिंसक घटना झाली आणि त्यानंतर प्रशासनाने संचारबंदी केली। त्यामुळे पर्यटनासाठी विशाळगड बंद होता। मात्र कालच संचारबंदी उठवण्यात आलेली आहे आणि आपण सध्या या ऐतिहासिक विशाळगडावर आपल्या मागे ही सगळी दृश्य पाहतो। ही विशाळगडाची कमान आहे, दुसरीकडे ही खाली खोल दरी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर विशाळगडाच्या पायथ्यात असलेला चौक, ज्या ठिकाणी हिंसक घटनेला सुरुवात झाली होती तो देखील चौक आहे। आणि आता प्रशासनाने संचारबंदी उठवल्यानंतर काय परिस्थिती गडावली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत। जो झाला प्रकार निंदनीय होता आणि त्या जुन्या गोष्टी आता वळत राहण्यात काही अर्थच नाही। पण इथून पुढचा विशाळगड हा वेगळा असेल। आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार चांगला स्वच्छ सुंदर विशाळगड राहण्यासाठी। ज्या वाईट गोष्टींसाठी विशाळगड प्रसिद्ध झाला होता त्या गोष्टी सगळ्या या अगोदर बंद केलेल्या आहेत। काल आमची एक व्यापक सगळ्या ग्रामस्थांची मीटिंग पण झाली। या मीटिंगमध्ये आम्ही पण सगळ्यांनी ठरवल्याने कोणत्याही परिस्थिती कुठल्याही दारू, गुटखा, गांजा किंवा अन्य कोणत्याही गोष्टी या गडावर चालू देणार नाहीत। आणि अतिक्रमणसुद्धा जो काय अतिक्रमणाचा विषय तो बऱ्यापैकी 80-90% अतिक्रमण प्रशासनानं काढलेले आहेत। जे काय अतिक्रमण शिल्लक आहे ते सगळं कोर्टमध्ये तेही प्रशासनानं बेकायदेशीर जे काय असेल ते काढावं। आमचं काय त्याच्यात विरोध पण करणार नाही, आम्ही याच्याही अगोदर केलेलं नाही। परंतु पर्यटन जे काय बंद होतं ते आता चालू झालेलं आहे। हे असंच जास्तीत जास्त चालू व्हावं आणि राहावं त्यासाठी प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं एक। आणि गडाच्या बाबतीत जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत, मंदिर आहेत, त्याकडे जाणारे रस्ते गव्हर्नमेंटने लवकरात लवकर चांगले करावे। आज वीर बाजीप्रभूंची समाधी जी दुर्लक्षित झालेली आहे तिकडे त्या ठिकाणी जायला रस्तासुद्धा नाही। हे काम प्रशासनानं तातडीनं हातात घ्यावं, चांगला रस्ता तिकडे द्यावा। आणि बाजीप्रभूंची समाधी असू दे, फुलाजी प्रभूंची असू दे, मुंडा दरबाराकडे जायचा रस्ता असू दे किंवा तिकडे अहिल्याबाई समाधीकडे जायचा रस्ता असू दे, हे सगळे रस्ते करावेत। आणि त्याशिवाय ह्या सगळे जे पॉईंट आहेत गडावर जवळपास 15 ते 20 मंदिर आहेत, समाधी आहेत, या सगळ्या समाध्यांची जीर्णोद्धार व्हावा आणि हे लवकरात लवकर चालू व्हावं अशी आमची इच्छा आहे सर्व ग्रामस्थांची। 14 जुलैला जो काय प्रकार होता त्यावेळी आम्ही या ठिकाणी होतोच। अतिशय खूप वाईट प्रकार त्यावेळी झाला। एवढं प्रशासन असूनसुद्धा काही लोक वर आलीत आणि जो काय झाला तो वाईट प्रकार झाला। त्यानंतर प्रशासनानं 14 जुलैपासून ते अगदी काल संध्याकाळपर्यंत संपूर्ण विशाळगड बंद ठेवण्यात आला होता। नुसताच गडावरची जवळपास 500-600 असलेली लोकसंख्या अधिक गडाच्या आजूबाजूला असलेले सगळ्या परिसरातील जवळजवळ 15-20 गावं आहेत अशी की जी संपूर्णपणे विशाळगडावर डिपेंड आहेत। अशा सगळ्याच लोकांची उपासमार झालेली। एवढं बंद झाल्यानंतर कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यानं किंवा इतर कोणत्याही नेत्यानं आमच्याकडं लक्ष पण दिलेलं नाही किंवा आमची साधी विचारपूस केलेली नाही। लोकांना खायला अन्न नव्हतं, या संदर्भात मी बऱ्याच ठिकाणी बोललेलं पण आहे। लोकांना अन्न नव्हतं खायला, लोकांना औषधोपचारासाठी पैसे नव्हते, इतकं प्रचंड हाल झालं। तरी आता ठीक आहे, आता चालू झाले। फार कमी वेळ दिला आहे खरं म्हणजे पर्यटनासाठी, कारण गड आणि किल्ला हा 10 ते 5 या वेळेत बघण्यासारखा हा किल्ला नाही। 350 एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत असलेला हा विशाळगड किल्ला आहे। या ठिकाणी सकाळी येऊन संध्याकाळी जाणारे पर्यटक खूप कमी असतात। बरेचसे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, गडप्रेमी जे येतात सकाळी 10ला 11 वाजेपर्यंत वरती येणार, त्यानंतर इथं निम्मा गड बघणार, आज एक दिवस मुक्काम करणार आणि दुसऱ्या दिवशी जातात। त्यामुळे शासनानं पण या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर मुक्कामसाठी आपल्याला परमिशन द्यावी। आपण सध्या विशाळगडावर आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो की विशाळगडावर काय परिस्थिती आहे। गेल्या 5 महिन्यानंतर काल संचारबंदी प्रशासनाने उठवली आणि इथल्या सगळ्या अतिक्रमणात ते काढलेला होता त्याचा मलबा जे आहे ते स्वच्छता इथं प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। खरं तर गेल्या 5 महिन्यापूर्वी इथं हिंसक घटना झाली आणि हिंसक घटनेनंतर येथील काही अतिक्रमण देखील प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आले आणि याच अतिक्रमणाचा जो मलबा आहे तो आता प्रशासनाच्या वतीनं काढण्यात येत आहे आणि स्वच्छता मोहीम देखील गडावर सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहतो ही सगळी स्वच्छतेची सुरू करण्यात आली आणि पर्यटकांना आजपासून सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत पर्यटकांना प्रवेश असणार आहे। अटी आणि शर्ती घालून प्रशासनाने ही परवानगी दिलेली आहे। त्यामुळे ही प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे, स्वच्छता सुरू करण्यात आलेली आहे। येथील अतिक्रमण जे आहे ते काही अतिक्रमण प्रशासनाने काढलेले आहेत, काही अतिक्रमण अजून काढण्याचे बाकी आहे। मात्र आता येथील पर्यटकांना किंवा पर्यटकांना जे विशाळगड खुला केल्यामुळे येथील पर्यटक असतील किंवा येथील विशाळगडाचे स्थानिक असतील यांच्यामध्ये देखील आता आनंदाचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, विशाळगड, कोल्हापूर।